नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी। आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एक पातेल्यामध्ये 2 ग्लास तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ तुम्ही डेली यूज करता ते देखील घेऊ शकता, इडलीचे तांदूळ देखील घेऊ शकता, नाहीतर तुम्ही राशनाचा तांदूळ देखील यूज करू शकता। 2 ग्लास तांदूळासाठी 1 ग्लास डाळ परफेक्ट प्रमाण आहे। उडदाची डाळ घालायची आहे 1 ग्लास आणि मेथीच्या बिया 2 टेबलस्पून घालायचे आहे। जर तुम्ही वाटीच्या प्रमाणाने करत असाल तर 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ, म्हणजे 1 वाटी डाळ असेल तर त्याचं दुप्पट 2 वाटी तांदूळ घ्यायचा आहे। आता स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं आहे 2-3 वेळा, कारण की जे काही व्हाईट पावडर वगैरे असेल ते निघून जाईल। असं 2-3 पाण्यामध्ये डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचं आहे। बघू शकता 2-3 पाण्याने डाळ तांदूळ भिजवून झालेली आहे। आता त्यामध्ये खूप सारं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे मुरवत ठेवायचं आहे 4 तास। आता उन्हाळा आहे म्हणून लगेच पीठ मुरतं, जास्ती टाईम लागत नाही। बघू शकता खूप सारं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून 4 तास मुरवत ठेवायचं आहे। बघू शकता 4 तासानंतर डाळ तांदूळ मेथीचे बिया चांगल्या मुरल्या गेल्या आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मुरवून घ्यायचं आहे, जास्ती देखील नाही ठेवायचं, 4 तास हे परफेक्ट आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ असं पाणी छानून घालायचं आहे। जेवढं तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। जास्ती बारीक देखील वाटायचं नाही आहे, रवाळ टेक्स्चर पाहिजे, जसा रवा असतो रवाळ तसा आपल्याला वाटून घ्यायचा आहे। एकदम बारीक नाही वाटायचं आहे, थोडं दाणं त्यामध्ये पाहिजे। आता मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे। एक मोठं भांडं घ्यायचं आहे, कारण की पीठ फुगल्यानंतर चांगलं मुरल्यानंतर ते खूप सारं फुगतं, म्हणून आपल्याला अगोदर वाटून घेतल्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे, बारीक नाही। बारीक भांड्यामध्ये तुम्ही टाकलं की ते पीठ तुमचं बाहेर पडून जाईल। अशा प्रकारे सगळं पीठ वाटून घ्यायचं आहे, थोडं करून रवाळ ठेवायचं आहे, एकदम बारीक वाटायचं नाही आहे पीठ, थोडं जाडसर ठेवायचं आहे, रवा जसा असतो तसा। अशा प्रकारे सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला, जास्ती बारीक वाटू नका, नाही तर तुमच्या इडल्या बरोबर होणार नाही। अशा प्रकारे आपलं वाटून झालेलं आहे। दुसरी बॅच देखील, आता तिसरी बॅच वाटून घेऊया। या अगोदर मी खूप सारे वाळवण रेसिपीज अपलोड केलेल्या आहे। रव्याचे पापड, पोह्याचे पापड, इन्स्टंट पापड कसे बनवायचे पोह्याचे विदाऊट गॅसचा यूज करून, हे सगळे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे। जर तुम्ही पाहिले नसेल तर त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। बघू शकता अशा प्रकारे आपलं सगळं पीठ वाटून झालेलं आहे। मोठ्या भांड्यामध्येच ठेवा, नाही तर तुम्ही जेव्हा हे मुरण्यासाठी पीठ ठेवल तेव्हा ते फुगून वरती येईल आणि ते पीठ सगळं खाली सांडणार, म्हणूनच अगोदरच मोठं भांडं यूज करायचं आहे पीठ काढण्यासाठी। अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून जेवढं पीठ राहिलेलं आहे ते देखील काढून घ्यायचं आहे। पीठ वाटताना थोडंसंच पाण्याचा यूज करायचा आहे, जेवढं लागेल तेवढंच, जास्ती पाणी घालायचं नाही। आता पीठ 5 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। डाळ तांदूळ हे सगळं मिक्स झालं पाहिजे, 5-10 मिनटं सतत असं फेटून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे। आणि जे पीठ तुम्ही वाटून ज्या भांड्यामध्ये टाकन, परत एकदा सांगते, मोठं भांडं घ्या। बघू शकता अशा प्रकारे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे मिक्स होतं ते पीठ चांगलं आपलं। आणि उन्हाळ्यामध्ये इडलीचं पीठ मुरण्यासाठी जास्ती टाईम लागत नाही। या अगोदर मी रव्यापासून इडली कशी तयार करायची ते देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे, बघितला नसेल तर ते देखील जाऊन बघू शकता तुम्ही। बघू शकता पीठ चांगलं फेटून झालेलं आहे। आता झाकण ठेवून परत 4 तास मुरवत ठेवायचं आहे, नाहीतर तुम्ही ओव्हरनाईट देखील ठेवू शकता। बघू शकता
मी एक रात्र ठेवल्यानंतर पीठ किती फुललं आहे. सोडा घातला नाही, इनो घातला नाही आहे. बघू शकता एवढं पीठ आपलं फुलल्या गेलं आहे. फक्त मी ओव्हरनाईट मुरवत ठेवलं आहे हे पीठ. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इडलीचं पीठ तयार होतं. उन्हाळ्यामध्ये जास्ती टाईम लागत नाही आहे, थंडीमध्ये वेळ लागतो, पण उन्हाळ्यामध्ये लगेच पीठ तयार होतं. बिना सोडा बिना इनोचं आपलं पीठ एवढं फुललं आहे. आता फक्त त्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. सोडा वगैरे काही घालायचा नाही आहे. आणि हे सोडा वगैरे न घातला ना तर इडल्या चवीला खूप छान लागतात. नक्की तुम्ही ट्राय करा. बघू शकता आता मीठ घातल्यानंतर देखील चांगलं फेटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं इडलीचं पीठ तयार होतं. एकदम मस्तपैकी तयार होतं. अजून तेवढंच इडल्या आपल्या मऊ लुसलुशीत देखील होतात. ह्या पिठाचा तुम्ही पंचडोसा देखील बनवू शकता. आता आपण इडल्या करायला घेऊया. तुम्हाला मी इडल्या दाखवते कशा होतात ह्या पिठाच्या. तर सगळ्यात आधी इडलीचं भांडं घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे इडलीचं भांडं नसेल तर गॅसवर एक कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि 1 डिश उलटी घालायची आहे. आणि त्यावर तुम्ही वाटीमध्ये किंवा डिशमध्ये इडली ठेवू शकता. किंवा तुम्ही केळाच्या पानाने अशा वाट्या तयार करून चौकोनी त्यामध्ये देखील इडली ठेवू शकता. तुम्ही ग्लासमध्ये देखील बॅटर ठेवून त्याला स्टीम करून घेऊ शकता. म्हणजे इडलीचं भांडं नसेल तरी तुम्ही इडल्या बनवून खाऊ शकता. वाटीमध्ये ग्लासमध्ये देखील. ग्लासमध्ये बनवल्यानंतर झाल्यानंतर कट करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे आपल्या इडल्या तयार होतात. अगोदर ग्लासला किंवा वाटीला तेल लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये इडल्या घालायच्या आहे. जर तुमच्याकडं वाट्या ग्लास देखील नसेल तर तुम्ही एक डिशमध्ये असते ना, डिशला जे पोहे खायची डिश असते त्याला तेल लावून त्यामध्ये देखील इडली करू शकता तुम्ही. अशा प्रकारे सगळं पीठ भरून घ्यायचं आहे इडलीच्या भांड्यांमध्ये. अशा प्रकारे सगळं पीठ भरून घ्यायचं आहे. पीठ जास्ती देखील भरायचं नाही आहे, ओव्हर भरायचं नाही आहे. जेवढं लागेल तेवढंच भरायचं आहे, कारण की इडल्या फुलणार आहे. मग त्याला जरा स्पेस पाहिजे फुलण्यासाठी. अशा प्रकारे पीठ भरून घ्यायचं आहे सगळं. आता हे इडल्या आपण 15 मिनटं स्टीम करणार आहे. फक्त फास्ट फ्लेमवर 5 मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर 10 ते 15 मिनटं मीडियम फ्लेमवर वाफ द्यायची आहे. बघू शकता आपल्या इडल्या तयार आहे. 5 मिनटं थंड करण्यासाठी देखील ठेवायचं आहे. मग नंतर थंड झाल्यावर काढायचे आहे, म्हणजे चांगल्या निघतात. पण आता माझ्या थोड्याशा गरमच आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी काढत आहे. बघू शकता किती मऊ झालेलं आहे. एकदम मऊ कापसासारख्या इडल्या झालेल्या आहे. ह्या इडल्या नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या कशा झाल्या आहे. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय. थँक्यू.